माझे पण व्हिडिओ छान झाले असते, छान क्लिअर आले असते, व्यवस्थित आले असते आणि व्यवस्थित आले असते तर माझे पण व्हिडिओ व्हायरल गेले असते. पण काय करायचं, माझ्याकडे तर रिंग लाईटच नाही आहे. माझ्या पण व्हिडिओची जी आवाजाची क्वालिटी आहे ती चांगली राहिली असती, पण काय करायचं, माझ्याकडे तर माईकच नाही आहे. काय करायचं, मला तर सपोर्टच नाही आहे. मी पण खूप पुढे गेले असते पण मला सपोर्टच नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्यांच्या मनामध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे बरं का हा व्हिडिओ. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी गोष्ट मी सांगितलेली आहे की आपल्यापाशी रिंग लाईट नाही आहे. जसं इतर यूट्यूबर्स दाखवत असतात की आम्ही यूट्यूब जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा ह्या गोष्टी घेतल्या, त्या गोष्टी घेतल्या, त्यामध्ये रिंग लाईट वगैरे येते. रिंग लाईट म्हणजे काय, एक प्रकाश असतो जो आपल्या चेहऱ्यावरती असं फोकस आपल्याला दिसतं आणि क्लिअर व्हिडिओ येतो. त्यामुळे आता तो नसेल तर काय करायचं. एक वेळ रिंग लाईट नसेल तर चालेल, तुमच्या घरचा जो लाईट आहे त्या उजेडामध्ये जरी तुम्ही व्हिडिओ क्रिएट केला तरीही चालेल. तुमच्याकडे जो मोबाईल आहे, जसं तुमच्या घरी लाईट वगैरे तर सगळ्याच्या घरी असतेच आहेच आता सगळ्यांच्या इथे, तर तिथेच तुम्हाला उभं राहून व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. मेन म्हणजे एखाद्या घराची अशी जागा बघायची जिथे बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित येईल आणि एखादा असा कोपरा निवडायचा की तिथे उभे राहून तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता. मला सांगा, जरी तुमच्याकडे कुठलीही गोष्ट नसेल, फक्त मोबाईल असायला हवा बरं का, टचस्क्रीनचा मोबाईल असायला हवा. तो चांगला एकदम खूप महागडा असावा असं काही नाही की, जो तुमच्याकडे आहे तो चालेल टचस्क्रीनचा मोबाईल. आणि तुमच्याकडे स्टँड नसला तरी चालेल, तुमच्याकडे रिंग लाईट नसली तरी चालेल, तुम्हाला कुणाचा सपोर्ट नसला तरी चालेल. मेन म्हणजे काय आहे ना, तुम्हाला तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल ना, तेव्हाच तुम्ही पुढे जाण्यासाठी पावलं टाकू शकता, नाही तर नाही टाकू शकत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मेन म्हणजे पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. जणांचं तर यूट्यूब जॉईन करणं ही तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यांना जे कौशल्य येतंय ना त्यामध्ये पण ते आपलं जे आहे ना क्रिएटिव्हिटी दाखवत नाहीये. जे कौशल्य त्यांना येतंय ते पण नाही करायला त्यांना स्वतःवरती विश्वास नाहीये, किंवा काय माहीत कशामुळं करत नाहीत मला समजत नाही. मला तर असं वाटतं की जी काही स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही असो ना, ज्याच्याकडे काही कौशल्य असेल ना, त्या कौशल्याचा नक्की आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपण ते अजून कसं चांगल्या प्रकारे करता येईल ह्याकडे आपण लक्ष केलं पाहिजे. पण बऱ्याच जणांचं मला हे काही दिसत नाहीये. एक तर त्यांना प्रचंड प्रमाणात आळस असतो, हे मला जास्त दिसतं. आणि ज्याला पुढे जायचं आहे ना, नुसतं म्हणून चालत नाही की आम्ही पण केलं असतं, आम्ही पण पुढे गेलो असतो, आम्हाला सपोर्ट नाही आहे, आमच्याकडे हे नाही आहे, आमच्याकडे ते नाही आहे, आमच्याकडे ते नाही आहे. हे म्हणणं खूप सोपं आहे हो, पण ह्या सगळ्या अडचणी प्रत्येकाला येतात. त्या अडचणीमधून मार्ग काढावा लागतो आणि तो मार्ग कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुमच्यासाठी काढणार नाही आहे, तो तुम्हालाच काढावा लागेल. त्यावरील जे प्रश्न तुमच्या समोर आहेत, जर तुम्हाला काही करायचं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचं आयुष्य बदलायचं असेल, मेन म्हणजे ना समाधानी असणं खूप गरजेचं आहे. आपण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटत असेल की आपण नाही आहे समाधानी, आपल्याला असं वाटत असेल की आपलं अस्तित्व असायला हवं किंवा आपलं एक कर्तृत्व असायला हवं, असं जर ज्यांना असं वाटतंय ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना असं वाटत नाही आहे त्यांनी नाही जरी त्यांच्या आयुष्यामध्ये काही केलं, जसं त्यांचं आयुष्य चालू आहे तसंच त्यांनी राहू दिलं तरीही चालेल. पण ज्यांना असं खरंच वाटतं मनापासून की त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडायला हवेत, त्यांना हवे तसे बदल घडायला हवे, तर त्यासाठी त्यांनाच पुढे यावं लागेल, त्यांनाच प्रयत्न करावे लागेल. कोणीही तुमच्यावर विश्वास दाखवणार नाही आहे. अगदी माझ्या बाबतीतही हीच गोष्ट होती. अगदी मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते. जर मलाच माझ्यावर विश्वास नसेल तर दुसरं कोणी मला कसं सांगेल की तू ही गोष्ट करू शकते, तू ही करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. नाही, सुरुवातीला आपल्याला समजायला हवं की खरंच आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे का, खरंच आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे का, खरंच आपण काहीतरी करू शकतो का, किंवा मग करू शकतो तर ते कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, आणि करायचं आहे तर मग त्याच्यावरती आपल्याला कसे छोटे छोटे गोल्स बनवायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कोणी हसलं, कोणी बोललं, कोणी टीका केलं तर त्याचा परिणाम तुम्ही स्वतःवरती किती करून घेता, ह्याही गोष्टी आहेत. जेव्हा मी यूट्यूब चॅनल जॉईन केलं ना, मलाही भरपूर समस्या आलेल्या आहेत, किंबहुना आत्ताही येतात. पण ना मी माझं काम सोडत नाही. का? कारण की मला विश्वास आहे की मी या क्षेत्रामध्ये माझं अस्तित्व निर्माण करू शकते. छोटं का असे ना, पण मी माझं अस्तित्व निर्माण करू शकते. माझ्यामध्ये जे काही कौशल्य आहे, मी व्यवस्थितरित्या कॅमेरासमोर बोलू शकते, अभिनय व्यवस्थितरित्या करू शकते. मला पुस्तकं वाचण्याची सवय आहे. आता मुलांमुळे जास्त वाचन वगैरे होत नाही, पण जसा मला वेळ भेटतो ना तसं मी थोडंफार वाचन करत असते. तर मग ते
त्यातून मला काहीतरी चांगलं ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मी मांडू शकते. ह्या गोष्टी मला माझ्यावरती विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी करू शकते, ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी मी करू शकते असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी हा विश्वास, माझ्यावरचा जो विश्वास आहे तो कायम ठेवलेला आहे. आणि मी जो माझा मुद्दा आहे तो नेहमी पटवून देण्याचा प्रयत्न करते. ज्यांनाही ह्या क्षेत्रामध्ये समजा कोणी म्हटलं की नाही व्यवस्थितरित्या, तर मी त्यांना समजून सांगू शकते की नाही, असं असं क्षेत्र आहे आणि नक्की आपण पुढे जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझं म्हणायचं हा उद्देश नाही आहे. माझं फक्त हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे आणि मी पण पुढे गेले असते पण माझ्याकडे असं नाही तसं नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की काही गोष्टी तुमच्याकडे नसल्या तरी चालतील, पण पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर तुम्हाला विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. थोडा सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला असला पाहिजे. एक आतून आपला असा एक विश्वास असतो ना आपला स्वतःवरती आपल्याला जो विश्वास असतो ना, की एखादी गोष्ट आपल्याला करण्यामागे आणि त्यासाठी काय करावं लागेल याचीही जाणीव आपल्याला असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल, काहीतरी करायचं आहे, छोटंसं एखादं काम जरी तुम्हाला काही करायचं असेल ना, तरीसुद्धा त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत असतो. मग तो वेळ तुम्ही देऊ शकता का, हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि तो वेळ देत असताना इतर कोणीकडे तरी तुमचं थोडंसं दुर्लक्ष होणार आहेच. मग ते कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष होणार आहे, मग कोणतं महत्त्वाचं आहे, ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, की तुम्हाला जे तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं आहे, ती गोष्ट महत्त्वाची आहे. ह्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहे. स्वतःला शिस्त लावावी लागते. मी सांगते, जेव्हापासून मी यूट्यूब जॉईन केलं ना, माझं असं रुटीन असतं की घरातली कामं आणि यूट्यूबसाठी जे फक्त दिवसाचे 1 ते 2 तास मिळतात मला, कधी कधी 1 तासच मिळतो, त्यामध्ये फक्त शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करणं होतात. आणि जेव्हा समजा 2 तास मिळाले तर 1 तासामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते आणि मिळालेल्या 1 तासामध्ये एकतर लाईव्ह घेते किंवा मग लॉंग व्हिडिओ बनवते. म्हणजे दिवसाचे फक्त 2 तास मी खर्च करते. यूट्यूब क्षेत्रामध्ये मी काम करते, करिअर निर्माण करण्यासाठी फक्त दिवसाचे 2 तास मला मिळतात. आता माझे हे 2 तास मी इझिली कसेही घालवू शकले असते. मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये तर असाच टाईम निघून जातो, कळतही नाही. आपण एक मेसेज बघायला जातो, एक रील बघायला जातो, अक्षरशः अर्धा तास पाऊण तास कसा निघून जातो कळत नाही. मग मी माझा वेळ तिथे खर्च करत नाही, मी माझं कॉन्टेंट तयार करण्याकडे माझा वेळ घालवते. मग आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग घेतोय हे याच्यावरती डिपेंड आहे की आपल्याला स्वतःला शिस्त लावावी लागते. इथे काही जर तुम्हाला करायचं म्हटलं की स्वतःला शिस्त लावावी लागते, हे महत्त्वाचं आहे. मग ज्या स्त्रियांना असं वाटत आहे किंवा ज्या कोणाला वाटत असेल की माझ्याकडे हे नाही ते नाही, ह्या गोष्टी काही नसल्या तरी चालतील. माझ्याकडे आधी नव्हता, मोबाईल स्टँड नव्हता. मी डब्यावर डबे ठेवायचे आणि तिथे मोबाईल ठेवायचे आणि व्हिडिओ शूट करायचे मी. आणि त्या रूमला कसं बाल्कनीमध्ये असा भक्क प्रकाश यायचा मस्त, तर उशीवर उशी ठेवायची आणि त्यावरती उभा मोबाईल ठेवून मी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करायचे. आणि लॉंग व्हिडिओ क्रिएट करायचा असेल ना तर डब्यावर डब्बा ठेवून मग व्हिडिओ शूट करायचे. त्यानंतर मी स्टँड घेतलेला आहे, हा मोबाईल स्टँड. हा पण मोबाईल स्टँड माझा आता मुलांनी असा पाडू थोडासा हे केलेला आहे, तरी पण आपलं तसंच माझं मी भागवत राहते, आपलं करत राहते. घेता येईल असं म्हणते मी. पण माझं असं नसतं की नाही आपल्याकडे ही गोष्ट बघ कसं, असं निराश नाही मी होत. ज्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करता येतील त्या गोष्टी ॲडजस्टमेंट करत राहायची आणि आपलं काम करत राहायचं, या गोष्टीवरतीच माझा फोकस असतो जास्त. म्हणून असं म्हणते मैत्रिणींनो की काही गोष्टी नसतील तरी चालेल, पण तुम्हाला तुमच्यावर विश्वास असला पाहिजे आणि थोडा तरी स्वतःमध्ये जो आत्मविश्वास आहे तो जरा असला पाहिजे. आणि आत्मविश्वास जे आहे ना तो थोड्या प्रमाणात सगळ्यांकडे असतो, पण त्याचं जे आत्मविश्वासाचं रूपांतर अजून जास्त करायचं असेल ना तर तुम्हाला रेग्युलरली काम करावं लागतं. आत्मविश्वास हे हळूहळू वाढणारं रोपटं आहे, असा एक सुविचार आहे जो मी शाळेमध्ये एकदा म्हणले होते. तर आत्मविश्वास हे खरंच हळूहळू वाढणारं रोपटं आहे, त्याचा अनुभव मला आत्ता येतोय. तेव्हा तर फक्त म्हणायसाठी म्हणून म्हटला होता ना, आता खरंच अनुभव येतोय की खरंच आत्मविश्वास हे हळूहळू वाढणारच रोपटं आहे. आत्मविश्वास जो आहे तो एकदम असा बिल्ड होत नाही, त्यासाठी आपल्याला रेग्युलरली काम करावं लागतं. आधी मी जेव्हा कॅमेरासमोर बोलायचे तेव्हा मलाही भीती वाटायची, पण आता जेव्हा मी कॅमेरासमोर बोलते फारशी भीती मला वाटत नाही. जे काही बोलायचं मी अगदी बिनधास्तपणे बोलते. ही गोष्ट कशामुळे निर्माण झालेली आहे, रेग्युलरली काम केल्यामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जसं जमत असेल, जसं येत असेल, जशी तुमची लँग्वेज असेल
त्या बोली भाषेमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा. जे तुमच्याकडे नॉलेज असेल, काय तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. काय कौशल्य असेल ते रिप्रेझेंट करू शकता. छान थोडंसं स्वतःला रिप्रेझेंट ठेवणंही गरजेचं आहे. त्यामुळे घरातलं आपलं आवरलं की थोडं यूट्यूबसाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी म्हणून असो की दुसरं कोणतं तुम्ही काम करत असाल, समजा शिवणकाम करत असाल किंवा दुसरं कोणतं कला तुम्हाला येत असेल, तर त्या कलेसाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, वेळ द्यावा लागेल, तर आणि तरच तुम्ही तिथे पुढे जाऊ शकता. नाहीतर असंच कोणीही पुढे जात नाही. मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे छान असं थोडंसं स्वतःला रिप्रेझेंट ठेवा. जे बोलायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करा. एकदा चुकाल, दोनदा चुकाल, तीनदा चुकाल, काही वेळेस अपलोड केलेले व्हिडिओज डिलीट कराल. आणि काय लोकांचं म्हणणं आहे ते रिव्ह्यूज घ्या. कमेंट्स वगैरे येत असतात ना, निगेटिव्ह येतील, पॉझिटिव्ह येतील, जे येतील ते येतील. त्यातूनही तुम्हाला कळत असतं की नेमकं काय आपल्याला बदल करायचे आहेत. आता मला तर माझ्या ह्या चॅनलवरती काय लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड करायचं आहे हे सुचतच नव्हतं. पण माझा आवाज आणि माझ्या आवाजातील गीत हे तुम्हाला आवडत आहेत. त्यामुळे मग मी म्हटलं की चला आता, आणि एकतर माझे अनुभव सुद्धा तुम्हाला आवडतात. माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते, माझ्या आवाजातील गीत शेअर करते. म्हणजे जेव्हा आपण सातत्याने काम करतो ना, आपोआप आपल्याला मार्गसुद्धा सुचत जातात. त्यामुळे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास वाढवायचा असेल तरीसुद्धा सातत्य महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास वाढेल तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करू शकता. जेव्हा तुम्ही चांगल्यात चांगलं तुमचे जे आहे प्रयत्न आहे ते दाखवाल, तेव्हा तुम्ही अजून पुढे जाण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. एखाद दोन गोष्टी तुमच्याकडे नसतील तरीही चालेल. जे आहे तिथूनच सुरुवात करा. सुरुवात खूप महत्त्वाची आहे. सुरुवात करा. आणि सपोर्ट नसला ना कोणाचा तरीही चालेल. नसेल सपोर्ट तर नसेल सपोर्ट, तुम्ही स्वतःचा आधार बना आणि ट्राय करा. प्रयत्न तर करा, कुठून तरी प्रयत्न करा. नक्की जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करता, त्या क्षेत्रामध्ये काम करत राहता, आपोआप ज्यांचा सपोर्ट नाही ना त्यांचा पण सपोर्ट तुम्हाला हळूहळू भेटायला लागेल. पण सुरुवातीला खंबीरपणे तुम्हालाच उभं राहावं लागेल. थट्टा मस्करी विरोध सगळ्या गोष्टी सहन तुम्हाला कराव्या लागतील. ह्या सगळ्या सहन करत असताना तुम्ही टिकून राहता का हेही महत्त्वाचं आहे. टिकणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे टिकून राहायला शिका. तर चला, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.